नमस्कार, मी अस्मिता. माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत. आज आपण बघणार आहोत झटपट बनणारा रवा बेसन ढोकळा. त्याच्यासाठी मी इथे 1 वाटी रवा, 1 वाटी बेसन आणि 1 वाटी आंबट ताक घेतला आहे. आंबट ताक नसेल तर अर्धी वाटी आंबट दहीसुद्धा इथे घेऊ शकता. आंबट दह्यामुळे फार छान टेस्ट ह्या ढोकळ्याला येते. इथे आपली जी घरातली वाटी असते त्याच वाटीने मी सर्व साहित्य मोजून घेतले आहे. रवा, बेसन आपल्याला इथे चाळून घ्यायचं आहे. एका मिक्सरच्या पॉटमध्ये अशा पद्धतीने तुम्ही चाळून घेऊ शकता किंवा चाळलेलं बेसन असेल तर ते सुद्धा इथे डायरेक्ट वापरू शकता. झटपट बनणारा हा ढोकळा आहे. मऊ लुसलुशीत आणि पटकन हा ढोकळा आयत्या वेळी आपण करू शकतो. आता रवा बेसनमध्ये 1 वाटी आंबट ताक मी घातला आहे. इथे 4 हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आलं याचा ठेचा मी करून घेतला आहे. तुम्ही हिरव्या मिरच्या आणि आलं इथे कापून घालू शकता. मिक्सरमध्ये ह्या मिश्रणाबरोबर ते व्यवस्थित बारीक होतं. आता पाव टीस्पून हळद घातली आहे. ढोकळ्यामध्ये हळद ही फार वापरायची नाही आहे. सर्व साहित्य मिक्सरला फिरून घेऊ. आता गरजेप्रमाणे आपल्याला इथे पाणी घालायचं आहे. 1 वाटी, ज्या वाटीने सर्व साहित्य मोजून घेतले त्याच वाटीने 1 वाटी पाणी मी इथे घातलं आणि पाव वाटी तेल आपल्याला इथे घालायचं आहे. परत सर्व साहित्य हे एकदा फिरवून घेऊ. इथे दाटसर असं बॅटर तयार झालं आहे. आता एका भांड्यामध्ये आपल्याला हे बॅटर काढून घ्यायचं आहे. ह्या बॅटरमध्ये आणखी पाव वाटी पाणी तुम्ही घालू शकता किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव वाटी पाणी घालून मिश्रण हे काढून घेऊ शकता. आता रवा घातल्यामुळे हे मिश्रण आपल्याला अर्धा तास मुरवत ठेवायचं आहे. रवा चांगला भिजला की ढोकळा हा सॉफ्ट असा तयार होतो. घशाला तो अडकत नाही. चवीला अप्रतिम असा हा ढोकळा तयार होतो आणि घरात उपलब्ध असलेल्या साहित्यात हा तयार होतो. तुम्हाला आठवण आली तेव्हा हा ढोकळा तुम्ही बनवू शकता. अर्धा तास झाला आहे. बॅटर चांगलं मुरलं आहे. आता आपल्याला इथे चवीप्रमाणे साखर घालायची आहे. 2 टीस्पून मी इथे साखर घातली आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. पातेल्यात मिश्रण काढल्यावर मिठाचा अंदाज येतो, त्याच्यामुळे मी मीठ सगळ्यात शेवटी घातलं आहे. तुम्ही मिक्सरच्या पॉटमध्ये हे सर्व साहित्य घालून फिरवून घेऊ शकता. हा ढोकळा आज इनो घालून बनवणार आहोत. थाळी ग्रीस करून घ्यायची आहे. थाळीला ग्रीस करायच्या आधी कढईमध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून झाकण ठेवून चांगली स्टीम तयार करून घ्यायची आहे. चांगली वाफ तयार झाली की ढोकळा हा छान फुलतो. आता मिश्रणामध्ये जे अर्धा तास मिश्रण भिजवत ठेवलं होतं त्याच्यामध्ये मी 1 सॅशे इनोचा घातला आहे आणि इनो ॲक्टिवेट होण्यासाठी 2 टीस्पून पाणी घालायचं आहे. त्याच्यामुळे इनो चांगला ॲक्टिवेट होतो. मिश्रण लगेच आपल्याला मिक्स करून हे थाळीमध्ये ओतून घ्यायचं आहे. इनो घातलेलं मिश्रण हे फार जास्त वेळ ठेवायचं नाही. इनो घातल्याबरोबर आपल्याला मिक्स करून लगेचच हे मिश्रण थाळीमध्ये ओतून घ्यायचं आहे. आता कढईमध्ये आपण हा ढोकळा ठेवून द्यायचा आहे. 10 मिनिटात ढोकळा वाफून तयार होतो. ढोकळा वाफवताना गॅस हा आपल्याला फास्ट ठेवायचा आहे. फास्ट गॅसवरच ढोकळा हा 10 ते 12 मिनिटात वाफून होतो. ढोकळा वाफून होत आहे तोपर्यंत आपण आता फोडणी बनवून घ्यायची आहे. कढईमध्ये 1.5 टेबलस्पून तेल मी इथे घेतले आहे. तेल गरम झाले आहे. त्याच्यानंतर 1 टीस्पून मोहरी घालून मोहरी फुटू द्यायची आहे. मोहरी फुटली की अर्धा टीस्पून जिरं घालायचं आहे. 5 ते 6 कढीपत्त्याची पानं, अर्धा टीस्पून हिंग आणि कट केलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहे. 1 ते 2 मिरच्या तुम्ही फोडणीमध्ये घालून घेऊ शकता. ह्या फोडणीमध्ये 1 ते 2 टीस्पून पाणी घालून फोडणी उकळून घेऊ शकता. 2 टीस्पून मी इथे पांढरे तीळ घातले आहे. चवीला फार छान
लागतात म्हणून ती इथे घालू शकता किंवा आवडत नसेल तर स्किपसुद्धा करू शकता. फोडणी ही तयार आहे. फोडणी थंड करून घ्यायची आहे. 10 ते 12 मिनटं झाली आहे. ढोकळा हा आपला वाफून झाला आहे. चाकूच्या साहाय्याने किंवा अशा पद्धतीने एखादी स्टिक असेल तर ढोकळा हा वाफून झाला की नाही चेक करू शकता. ढोकळ्याला मिश्रण अजिबात चिकटलेलं नाही आहे. ढोकळा हा चांगल्या पद्धतीने वाफून तयार झाला आहे. कुकरच्या भांड्यामध्ये ढोकळा लावत असाल तर 20 ते 25 मिनटं ही इथे लागू शकतात. ढोकळा आपल्याला थंड होऊ द्यायचा आहे. ढोकळ्याचे पीसेस चांगल्या पद्धतीने कट करून घ्यायचे असतील तर ढोकळा हा चांगला थंड होऊ द्यायचा आहे. 15 मिनटं तरी ढोकळा हा थंड करून घ्यायचा आहे. फोडणी पण थंड करून घ्यायची आहे आणि गार झालेली फोडणी आपल्याला ढोकळ्यावर घालायची आहे. सॉफ्ट असा ढोकळा आपला तयार झाला आहे. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लाईक करा, शेअर करा आणि एक लाईक रेसिपीला नक्की करा. मऊ लुसलुशीत सॉफ्ट स्पंजी असा ढोकळा आपला झटपट तयार होतो. तुम्ही इथे बघू शकता. ढोकळ्याला जाळी ही छान पडली आहे. आणि चवीलाही अप्रतिम चवीचा हा ढोकळा बनून तयार होतो. आता आपल्याला तयार केलेली फोडणी ढोकळ्यावर घालायची आहे म्हणजे ह्या ढोकळ्याची चव आणखीनच वाढते. नुसता खायला सुद्धा हा ढोकळा फार छान लागतो. मिरची बरोबर किंवा चटणी बरोबर ढोकळा हा सर्व करू शकता. अशा पद्धतीचा ढोकळा तुम्ही नाश्त्यामध्ये बनवू शकता किंवा कोणी पाहुणे आले असल्यास 10 मिनिटात झटपट हा बनवून तयार करू शकता. टिफिनसाठी सुद्धा हा अशा पद्धतीचा ढोकळा हा बनवू शकता. ह्या रेसिपीला एक लाईक नक्की करा. ढोकळा हा सर्व करून घेऊ. परत भेटू अशाच एका रेसिपीसह. धन्यवाद.